नमस्कार, आरआरसी नेटवर्कच्या ताज्या बातमीपत्रात आपले स्वागत। अशा आहेत आजच्या प्रमुख घडामोडी। हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम। बिग मान्सून सेल, फुल टू पैसा वसूल ऑफर। LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला। सशस्त्र दरोडा प्रकरणातील आरोपी अद्यापही फरार, पोलिसांनी जारी केले आरोपींचे स्केच। कूलरचा शॉक लागण्याच्या घटना कधी थांबणार? मागील 3 महिन्यात 7 जणांचा मृत्यू। जुने बस स्थानक परिसर बनला अवैध पार्किंग स्थळ, संबंधित विभागाचे मात्र दुर्लक्ष। भारताने विश्वचषक पटकावला आणि अकोल्यात झाली फटाक्यांची आतिषबाजी। अकोला मार्गे धावणाऱ्या 2 रेल्वे गाड्यांना मुदतवाढ, प्रवाशांनी व्यक्त केला आनंद। आता सविस्तर बातम्या। पोलीस अधीक्षक कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या आळशी प्लॉट येथील नवल केडिया यांच्या घरावर 27 जून रोजी सशस्त्र दरोडा टाकण्यात आला होता। या प्रकरणातील आरोपी अद्याप फरार असून पोलिसांनी आरोपींचे स्केच जारी केले आहेत। 27 जून रोजी रात्री काही अज्ञात दरोडेखोरांनी अकोला शहरातील न्यू आळशी प्लॉट येथे राहणाऱ्या प्रसिद्ध व्यापारी नवल केडिया यांच्या घरात बळजबरीने घुसून चाकूचा धाक दाखवून सशस्त्र दरोडा टाकला होता। दरोडेखोरांनी 10 ग्रॅमची सोनसाखळी सह साहित्य चोरून नेल्याने शहरात खळबळ उडाली होती। 4 चाकी वाहनातून पळून गेलेल्या चोरांच्या वाहनाचा पोलिसांनी घटनास्थळाच्या आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज स्कॅन करून शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र अद्यापपर्यंत पोलिसांना पकडण्यात यश आले नसून या प्रकरणी पोलिसांनी आता अज्ञात आरोपींचे स्केच जारी केले आहेत। पोलिसांनी त्यांचे स्केच समाज माध्यमामध्ये प्रसारित करून याबाबत कुणालाही माहिती मिळाल्यास त्वरित पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन केले असून माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येणार असल्याचे सांगितले। कूलरचा शॉक लागून 3 वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना पिंजर येथे घडली आहे, तर गेल्या 7 दिवसांमध्ये 3 चिमुकल्यांचा शॉक लागून मृत्यू झाला आहे। या घटनेमुळे अकोल्यामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे। पिंजर येथील विरांश रवी राजगुरे घरात खेळत असताना कूलर जवळ गेला, मात्र अचानक त्याला विजेचा झटका लागला। त्याच्या पोटाला दुखापत झाली होती। तातडीने त्याला रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले। 7 दिवसांपूर्वीही अकोट तालुक्यातील काळे गावातील 2 मावस बहिणींचा कूलरचा शॉक लागल्यामुळे मृत्यू झाला होता। यामध्ये 4 वर्षांची ईशानी प्रवीण ढोले आणि 5 वर्षांची प्रियांशी सोपान मेतकर या मुलींचा मृत्यू झाला होता। तर अकोल्यामध्ये काही दिवसांपूर्वी कूलरमधील विजेचा धक्का लागल्याने अकोला शहरातील 7 वर्षीय युक्ती अमोल गोगे या मुलीचा मृत्यू झाला होता। त्यामुळे उन्हाळा व पावसाळ्यामध्ये लोखंडी कूलर जीव घेणे ठरत असून कूलर वापरताना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे। अवैध पार्किंग अकोला शहरासाठी डोकेदुखी ठरले असताना टॉवर चौकातील जुने बस स्थानक खासगी वाहनांसाठी अवैध पार्किंग स्थळ बनले असून यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असताना कारवाई मात्र शून्य आहे। जुने बस स्टँड परिसरातील 100 मीटर अंतरापर्यंत कुठलीही अवैध पार्किंग नसावी या संदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षकांचे आदेश असतानाही अवैध गाड्या पार्किंग करून वाहतूक करणाऱ्या खासगी वाहन चालकांनी पोलीस अधीक्षकांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली असल्याची भावना व्यक्त केली जात आहे। जुन्या बस स्टँड परिसरात मोठ्या प्रमाणात खासगी वाहने पार्किंग केल्या जातात, ज्यामुळे परिवहन महामंडळाच्या बस आगारामध्ये येताना अनेक अडचणी निर्माण होत आहेत। तसेच या भागात मोठ्या प्रमाणात अवैध प्रवासी वाहतूक होत असून अनेक लक्झरी बस खासगी गाड्या बस स्टँडच्या समोर उभ्या राहत असून अवैध पार्किंगचा मुद्दा भविष्यात मोठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। जुन्या बस स्थानकावर खासगी वाहन चालक वाहनांची पार्किंग करीत असतानाही कुठलीही कारवाई होत नसल्याने वाहन चालकांची हिंमत दिवसेंदिवस वाढत चालली आहे। एवढेच काय तर खासगी वाहन चालक थेट बस स्टँडमध्ये प्रवासी वाहने लावून प्रवाशांना खासगी वाहनातून घेऊन जाण्याचे आमिष दाखवत आहेत। भारतीय क्रिकेट संघाने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत विजेतेपद मिळवताच अकोला शहरात फटाक्यांची आतिषबाजी करीत पुन्हा एकदा दिवाळी साजरी केली।
काल भारताने विश्वचषकावर आपले नाव कोरताच अकोल्यातील क्रीडाप्रेमींनी गगनभेदी फटाक्यांची आतिषबाजी करून भारतीय क्रिकेट संघाच्या विजयाचा आनंदोत्सव साजरा केला। इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या शोरूम चालकांनी सर्व टीव्हींवर क्रिकेट सामने लावून आनंद लुटण्याची व्यवस्था केली होती। रोमहर्षक क्रिकेट सामन्यात प्रत्येक षटकानंतर विजयाचे गणित बदलत असताना क्रिकेट प्रेमींच्या हृदयाचा ठोका चुकावा अशा या सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवला। ज्या क्षणांची गेले 17 वर्षांपासून क्रिकेट प्रेमी प्रतीक्षा करीत होते तो क्षण अखेर आला। अकोला शहरात रात्रीनंतर पुन्हा दिवाळी साजरी झाली। शहरात मोठ्या प्रमाणात आतिषबाजी करण्यात आली। प्रवाशांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेता मध्य रेल्वेने हैदराबाद जयपूर व काचीगुडा लालगुडा या 2 साप्ताहिक विशेष एक्सप्रेस गाड्यांना सप्टेंबर अखेरपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे। त्यामुळे या निर्णयाचे स्वागत करण्यात येत आहे। अकोला मार्गे धावणाऱ्या हैदराबाद जयपूर काचीगुडा लालगुडा या विशेष गाड्यांना अकोला स्थानकावर थांबा असल्याने अकोलेकर प्रवाशांची सोय होणार आहे। दक्षिण मध्य रेल्वेतील गाडी क्रमांक 07115 हैदराबाद जयपूर साप्ताहिक विशेष एक्सप्रेस 5 जुलै 2024 ते 27 सप्टेंबर 2024 या कालावधीत दर शुक्रवारी प्रस्थान स्थानकावरून रवाना होणार आहे। ही गाडी दर शनिवारी पहाटे 5:40 अकोला स्थानकावर येणार आहे। परतीच्या प्रवासात गाडी क्रमांक 07116 जयपूर हैदराबाद साप्ताहिक विशेष गाडी 7 जुलै 2024 ते 29 सप्टेंबर 2024 या कालावधीत दर रविवारी प्रस्थान स्थानकावरून रवाना होणार आहे। ही गाडी दर सोमवारी दुपारी 3:10 अकोला स्थानकावर येणार आहे। गाडी क्रमांक 07053 काचीगुडा लालगड विशेष रेल्वे 6 जुलै 28 सप्टेंबर पर्यंत काचीगुडा येथून प्रत्येक शनिवारी रात्री 9:30 सुटेल। महिन्यापर्यंत दोन्ही विशेष रेल्वे गाड्यांना मुदतवाढ मिळाल्यामुळे अकोला मार्गे प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे। पातूर शहरातील नागरिकांनी काल भरधाव कारचा थरार अनुभवला। शहर पोलीस स्टेशन समोरील एका हॉटेलमध्ये अचानक भरधाव कार घुसल्याने पाणी भरत असलेल्या कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली। पातूर शहरात अनियंत्रित 4 चाकी हॉटेलमध्ये घुसल्याने एका निष्पापाला आपला जीव गमवावा लागला। MH32Y2465 क्रमांकाच्या कार चालकाने भरधाव व निष्काळजीपणे कार चालवून हॉटेलमध्ये कार घुसवली। तेवढ्यात कार समोर पाणी भरण्यासाठी जाणारा कामगार कार खाली चिरडला गेला। सुरुवातीला त्याला स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी भरती करण्यात आले, मात्र प्रकृती गंभीर असल्याने अकोला येथे उपचारासाठी हलविण्यात आले होते, मात्र त्याचा मृत्यू झाला। अभिजित शिंदे असे मृतकाचे नाव आहे। या प्रकरणी मोहम्मद अताउर रहमान मोहम्मद समीउर रहमान वय 57 याचे विरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला। या प्रकरणी पुढील तपास पातूर पोलीस स्टेशन करीत आहे। अकोला जिल्ह्यातील ग्रामीण भागात असलेल्या रस्त्याचा बोजवारा उडाला असून नव्याने बनविण्यात येणारे बहुतांश रस्ते निकृष्ट दर्जाचे बनत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे, तर अकोला शेगाव वारी मार्गाची दुर्दशा झाल्याचे बोलले जात आहे। अकोला शेगाव पायदळवारी मार्ग काही वर्षांपासून तयार करण्यात येत आहे। या रस्त्याचे काम अत्यंत संथ गतीने होत असून यामुळे या मार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहन चालकांची डोकेदुखी वाढली आहे। या ठिकाणी दररोज अपघाताची शृंखला सुद्धा सातत्याने घडत आहे। गायगाव ते भवरद या दरम्यान तयार केलेल्या कॉन्क्रीट रस्त्याचा दर्जा चांगला नसल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे। कॉन्क्रीट रस्त्याची क्युरिंग चांगल्या पद्धतीने न केल्यामुळे सदरचा कॉन्क्रीटचा रस्ता हा पांढरा पडला आहे। कॉन्क्रीटच्या रस्त्याची क्युरिंग चांगल्या प्रकारे न केल्यास रस्ता हा जास्त काळ टिकत नाही असा तर्क नागरिकांकडून लावण्यात येत आहे। संबंधित प्रशासनाने या बाबीकडे लक्ष देत अकोला शेगाव पायदळवारी मार्ग चांगल्या पद्धतीचा करावा अशी मागणी शेगावला जाणाऱ्या भाविक भक्तांकडून होत आहे। मनाची शक्ती व संवेदनशीलता आयुष्याला प्रेरणा देणारी असते, त्यामुळे तणावमुक्त जीवन जगण्यासाठी जशी दृष्टी तशी सृष्टी हा आनंदाचा मूलमंत्र जपला पाहिजे असे प्रतिपादन पद्मश्री डॉक्टर विकास महात्मे यांनी हमें जिन पर नाज है या कार्यक्रमात केले। राष्ट्रीय डॉक्टर्स दिनानिमित्त इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने हमें जिन पर नाज है या कार्यक्रमाच्या निमित्ताने देशातील पद्मश्री प्राप्त 3 डॉक्टर पहिल्यांदाच अकोल्यात आले होते। यावेळी मेंदू रोग्यांसाठी देवदूत ठरलेले पद्मश्री डॉक्टर चंद्रशेखर मेश्राम यांनी मार्गदर्शन केले, तर जगभरात विंचू दंशावरील उपचाराच्या संशोधनासाठी पद्मश्री प्राप्त डॉक्टर हिम्मतराव बावस्कर यांनी खारपान पट्ट्यातील शेतकऱ्यांच्या किडनी आजाराच्या समस्या व निराकरण या विषयावर
मार्गदर्शन केले। अकोला जिल्ह्यातील चोहट्टा ते गरसोडी रस्त्याचे काम प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून सुरू असल्याने धामणा रेल येथे शेतकऱ्यांना शेतामध्ये जाण्याकरिता रस्ता उपलब्ध नसल्याने बळीराजा चिंतेत सापडलाय। ऐन पावसाळ्याच्या दिवसात चोहट्टा ते गरसोडी रस्त्याचे काम सुरू असून त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना शेती उपयोगी साहित्य शेतापर्यंत नेण्यास अडचणी निर्माण होत आहेत। त्यामुळे रस्त्याचे काम लवकर करण्याची मागणी शेतकरी बांधवांकडून होत आहे। सर्वत्र पेरणीची लगबग चालू असून शेतकरी बांधवांना त्यांच्या शेतात पेरणी करता जाण्याकरिता तसेच शेतात शेतीविषयी अवजारे ने आण करण्याकरिता रस्ता उपलब्ध नाही। या भागातील रस्ते त्वरित पूर्ण न झाल्यास सदर शेतकऱ्यांना पेरणी करणे अवघड होणार आहे। त्यामुळे रस्ता सुरळीत करावा अशी मागणी करण्यात येत आहे। पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर। हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम। बिग मान्सून सेल फुल टू पैसा वसूल ऑफर। LRT कॉलेज रोड रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला अकोला। सशस्त्र दरोडा प्रकरणातील आरोपी अद्यापही फरार, पोलिसांनी जारी केले आरोपींचे स्केच। कूलरचा शॉक लागण्याच्या घटना कधी थांबणार? मागील 3 महिन्यात 7 जणांचा मृत्यू। जुने बस स्थानक परिसर बनला अवैध पार्किंग स्थळ, संबंधित विभागाचे मात्र दुर्लक्ष। भारताने विश्वचषक पटकावला आणि अकोल्यात झाली फटाक्यांची आतिषबाजी। अकोला मार्गे धावणाऱ्या 2 रेल्वे गाड्यांना मुदतवाढ, प्रवाशांनी व्यक्त केला आनंद। बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज यूट्यूब चॅनलवर। तुम्ही पण लाईक आणि सबस्क्राईब करा RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल। जगभरात कुठेही पहा RRC डिजिटल अकोला। पुन्हा भेटूया ताज्या बातम्यांसह, नव्या घडामोडींसह नव्या बातमीपत्रात। तोवर नमस्कार।